जीवनात कधी ना कधी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतात. काही अश्रू दुःखाचे असतात, काही अपयशाचे, तर काही आपल्या प्रिय व्यक्तींच्या आठवणींचे. अशा वेळी मनाला वाटते की आपल्या वेदना कोण समजून घेईल. पण भगवद्गीता सांगते की प्रत्येक दुःखामागे एक शिकवण असते आणि प्रत्येक अश्रूमागे एक नवा मार्ग दडलेला असतो. अर्जुनही कुरुक्षेत्राच्या रणांगणावर खचला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, मनात भीती होती आणि पुढे काय करावे हे दुःखामागे एक शिकवण असते आणि प्रत्येक अश्रूमागे एक नवा मार्ग दडलेला असतो. अर्जुना, तुझा क्षोभ मी समजू शकतो. भीती आणि कर्तव्य यांच्यात तुझा गोंधळ झाला आहे, पण आता मागे हटणे उचित नाही. तुझ्या आत्म्यामध्ये शक्ती आहे, उठ आणि लढ. त्याला समजत नव्हते. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीतेचे ज्ञान दिले. त्यांनी सांगितले की जीवनात सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान, मित्र शत्रू येत असतात. गीता आपल्याला शिकवते की जे आपल्या हातात नाही त्याची चिंता करू नका. आपले कर्म प्रामाणिकपणे करा आणि फळाची चिंता भगवंतावर सोडा. अनेक वेळा आपण भूतकाळाच्या दुःखात किंवा भविष्याच्या चिंतेत अडकतो, त्यामुळे मन अस्वस्थ होते. पण गीता वर्तमानात जगायला शिकवते. जेव्हा तुम्हाला वाटेल की जगात कोणीच तुमचे नाही, तेव्हा गीता सांगते की परमेश्वर सदैव तुमच्यासोबत आहे. जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा गीता तुमची सोबत करते. जेव्हा मन निराश होईल तेव्हा गीतेचे शब्द तुम्हाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतात. म्हणून जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी हार मानू नका. तुमच्या प्रत्येक अश्रूचे उत्तर, प्रत्येक प्रश्नाचे समाधान आणि प्रत्येक दुःखावरचा उपाय भगवद्गीतेच्या ज्ञानात आहे. श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि पुढे चालत राहा. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि भगवंताच्या कृपेने दुःखाचे दिवसही निघून जातात. गीता वाचा, मन शांत ठेवा आणि विश्वास ठेवा. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो.